या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट, आता या प्रवर्गांना मिळणार लाभ. मोदी आवास घरकुल योजना या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. 30 जानेवारी 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे. मोदी आवास घरकुल योजनेत विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गाचा समावेश करण्यात आलेला आहे. ही एक आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट आहे. तर पुढे आपण शासन निर्णय पाहूया. तर या ठिकाणी आपण पाहू शकता, सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी 9 मार्च 2023 रोजी राज्याचा सन 2023-24 करता अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना इतर मागासवर्गीय लाभार्थ्यासाठी येत्या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्यात येईल. तसेच या योजनेसाठी येत्या 3 वर्षात 12,000 कोटी रुपये उपलब्ध करण्यात येतील. यापैकी 3 लाख घरे 3,600 कोटी रुपये खर्च करून सन 2023-24 या पहिल्या वर्षात पूर्ण करण्यात येतील, अशी घोषणा केली होती. त्या अनुषंगाने इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यासाठी येत्या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना राबवण्याच्या प्रस्तावात या ठिकाणी मंत्रिमंडळानं मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार आता शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभाग या ठिकाणी शासन निर्गमित करण्यात आलेला आहे. तसेच विशेष मागास प्रवर्गातील घरकुलास पात्र कुटुंबाचा समावेश मोदी आवास घरकुल योजनेमध्ये करण्याबाबतचा या ठिकाणी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. तर तथापि विविध स्तरावरून मोदी आवास घरकुल योजनेमध्ये विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गाचा समावेश करण्याची विनंती करण्यात येत होती. त्या अनुषंगाने सदर प्रवर्गातील पात्र कुटुंबाचा समावेश मोदी आवास घरकुल योजनेमध्ये करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणजे या ठिकाणी आता यांना मान्यता देण्यात आलेली आहे. आता शासन निर्णय पाहूया. राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यात असणाऱ्या इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रवर्गासोबत विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील पात्र लाभार्थ्याचा समावेश मोदी आवास घरकुल योजनेमध्ये करण्यास या ठिकाणी शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभाग या ठिकाणी मधील नमूद अटी व शर्ती विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांनाही लागू राहतील, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. सदर योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा, असं सांगण्यात आलं आहे.